नुसता ड्रायफ्रूट जर कोणाला खायला आवडत नसतील ना, तर त्यांनी ही चॉकलेट प्रोटीन बारची रेसिपी घरी नक्की ट्राय केली पाहिजे. ते बनवण्यासाठी मी इथे घेतले बदाम, अक्रोड, खजूर, भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, ओट्स, कोको पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. आता याच्यामध्ये खजुराचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवू शकता, कारण की आपल्या प्रोटीन बारला बांधून ठेवायचं काम खजूरच करतो. जे काही आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत, बदाम, अक्रोड, तुम्ही काजू पिस्ता पण घेऊ शकता. हे सगळे चॉप करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे एकत्र मिळून सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही मिक्सरमधून हे वाटून घेता त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी काही अशा प्रकारे बनते की ते सगळं एकत्र येतं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी तसं. त्यानंतर एखादं भांडं घ्या, तुम्ही एखादा डब्बा किंवा ताटही घेऊ शकता. त्याच्या आतल्या बाजूने तूप लावून घ्या आणि हे मिश्रण त्याच्यावर ओतून द्या आणि अशा चांगल्या प्रकारे त्याला पसरवून घ्या. त्यानंतर 1-2 तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि फ्रीजमधून बाहेर काढल्यावर खाण्यासाठी रेडी असतील. तुम्ही तुमच्या हिशोबाने याला आकार देऊ शकता. लहान मुलांना काही ड्रायफ्रुट्स खायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे, कारण की याच्यात चॉकलेट पण आहे. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.